विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, एथिक्स विषय हा UPSC मध्ये आणि 2025च्या राज्यसभेमध्ये अत्यंत क्रुशल महत्त्वाची भूमिका बजावणारा विषय आहे. परंतु या विषयाबद्दल मुळात माहिती नसणं, हा विषय कधीही अभ्यासाला आपण घेतलेला नसणं आणि अनेक प्रकारचे समज गैरसमज यामुळे आपल्या मनात जी भीती आहे आज ती आपल्याला दूर करायची आहे. आणि त्याचा जो उपाय आहे तो म्हणजे PYQचा ट्रेंड अनालिसिस. लक्षात घ्या, हे सर्व सिनियर्सना म्हणजे जे काही विद्यार्थी जुने आहेत त्या सर्वांना माहिती आहे की PYQचं अनालिसिस केल्याशिवाय नक्की अभ्यास कसा करायचा त्याची दिशा आणि दशा आपल्याला कळत नाही. आणि त्याचमुळे जे नवीन विद्यार्थी आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने PYQचं अनालिसिस केलं पाहिजे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना नक्की करायचंय काय हेच कळत नाही. आज आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत, तेव्हा माझ्यासोबत राहा. आपण 2 ते 3 गोष्टी करणार आहोत. एक, PYQचं ट्रेंड अनालिसिस नंबर 1. नंबर 2, त्याच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे नक्की कशावर फोकस करायचा आहे, कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. आणि नंबर 3, शेवट विसरू नका, कारण आपण चर्चा करणार आहोत त्रिसूत्रीबद्दल. ही त्रिसूत्री तुम्हाला निश्चितपणे या एथिक्समध्ये खरंच खूप चांगले गुण मिळवून देणार आहे. लक्षात घ्या, एथिक्समध्ये खूप चांगले गुण मिळतात पण ते सर्वांनाच मिळत नाहीत. चला बघूया. सर्वप्रथम काय आहे याचा हेतू, उद्दिष्ट काय आहे. PYQचं अनालिसिस केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थाने दिशा समजते आपल्या अभ्यासाची. पण ही दिशा पूर्णपणे डिपेंड असते UPSCची किंवा MPSCची आपल्याकडून जी काही अपेक्षा आहे किंवा मागणी आहे ती काय आहे. ही अपेक्षा जोपर्यंत कळत नाही, आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपली दिशा त्या ठिकाणी ठरू शकत नाही. तर हे फार महत्त्वाचं आहे. 2 मुद्दे यातून आपल्याला समजू शकतात. तिसरं, नक्की आपले फोकस एरिया कोणते असावेत हे सुद्धा आपल्याला याच्यातून समजणार आहे. म्हणून सुद्धा PYQचं अनालिसिस करा. आणि त्याचबरोबर कुठल्या प्रकारे आपण प्रश्नांची तयारी केली पाहिजे, कुठल्या प्रकारे आपण करंट अफेअर्सचा अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे हे सुद्धा आपल्याला PYQच्या अनालिसिस मधूनच कळणार आहे. खरं तर ट्रेंड हा फार महत्त्वाचा असतो, तो कळला पाहिजे. निश्चितपणे तो शेवटच्या टप्प्यामध्येच महत्त्वाचा ठरतो. आता हे सगळं काय आहे तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. बघा, जर तुम्ही थोडंसं इथे PYQचं अनालिसिस केलं तर तुम्हाला मित्रांनो बघा, आता हे जे काही मुख्य घटक आहेत ना, मी काय केलं याच्यामध्ये, आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे त्याच्या सगळ्यात शेवटी त्यांनी काय सांगितलंय की केस स्टडीज ऑन अबाउट टॉपिक्स. म्हणजे आपल्याला ज्या केस स्टडी येतात हे सगळे याच टॉपिक मधून येतात. हा आपला मूळ सिलेबस आहे. ज्याच्यामध्ये एथिक्स आणि ह्युमन इंटरफेस हा पहिला, इमोशनल क्वेश्चन दुसरा, थिंकर्स, रोल ऑफ फॅमिली, ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड अँड व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, प्रोबेटी इन गव्हर्नन्स आणि मग टोटल. आतापर्यंत जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर मी इथे 2013 पासूनचं विश्लेषण केलंय ते अगदी 2023 पर्यंत ह्या सर्व 11 विषयांचं विश्लेषण केलेलं आहे. आणि तुम्हाला यातून समजेल बघा, हे सगळ्यात सोपं तुम्हाला त्या ठिकाणी समजते. आता एथिक्स आणि ह्युमन इंटरफेस याच्यावरती दरवर्षी 20 ते 10 या रेंजमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. इमोशनल क्वेश्चन वरती सुद्धा दरवर्षी प्रश्न आहेच आहे. त्याची रेंज ही 10 ते 20च्या दरम्यान आहे. कधी कधी 30 प्रश्नांपर्यंत अगदी सुरुवातीला विचारलेलं दिसतं. थिंकर्स, येस, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हा 2 दृष्टिकोनातून महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे, एकतर प्रश्नांची संख्या जास्त आहेच आहे, म्हणजे 30 ते 40 50 मार्कांपर्यंत प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. पण दुसऱ्या बाजूला हा सगळा जो काही भाग आहे किंवा सगळा जो काही केस स्टडीचा भाग आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला थिंकर्सवरती खूप चांगली कमांड असणं हे फार गरजेचं आहे. त्यानंतर रोल ऑफ फॅमिलीवरती मधल्या काळात म्हणजे सुरुवातीला 30 ते 40 मार्कांचे प्रश्न आहेत. पण जर अलीकडल्या काळात तुम्ही बघितलं तर त्याचं प्रमाण जे आहे ते कमी कमी झालेलं दिसतं. 2017 पासून 2023 पर्यंत फक्त एकदा 2020 मध्ये 30 मार्कांचे प्रश्न आहेत. मात्र पुढे 00 किंवा 10 ह्या रेंजमध्येच आहे. आणि प्रश्न फार सोपे असतात. सोशलॉजीचं बेसिक आपण जर नॉलेज त्या ठिकाणी मिळवलं तर डेफिनेटली आपल्याला त्यातून चांगले गुण मिळू शकतात. ॲटिट्यूड वरती फारसे प्रश्न आपल्याला मिळत नाहीत किंवा पाहायला मिळत नाहीत, पण ठीक आहे. ॲप्टिट्यूड, आता हे जे शेवटचे 3 भाग आहेत बघा, जर आपण बघितलं तर हा जो शेवटचा 3 भाग आहे ज्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड अँड व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्रोबेटी इन गव्हर्नन्स, ह्या 3 भागांचं जर आपण विश्लेषण केलं तर मित्रांनो सर्वाधिक फोकस हा या 3 भागांवरती आपल्याला पाहायला मिळतो.
आणि त्यामुळे आपण जर आपल्या पेपरचं डिव्हिजन केलं मोस्ट इम्पॉर्टंट लेस इम्पॉर्टंट असं, तर त्याच्यामध्ये हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला आकडेच दिसत आहेत तसे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं तर हा बघा, याची रेंज बघा तुम्ही, याची रेंज आहे 70 पासून ते 140 पर्यंत. आणि ॲव्हरेज जर काढलं तर किमान 100 ते 120 गुणांचे प्रश्न तुम्हाला याच्यावरती मिळतात, या प्रोबेट अँड गव्हर्नन्स या टॉपिकवरती. आता असं का झालं असेल बरं? कारण याचं मुख्य कारण आहे, ज्या केस स्टडीज आहेत ना आपल्या, ह्या केस स्टडीज ह्या प्रामुख्याने या टॉपिकवरती येतात. उदाहरण सांगतो, करप्शनवरती जर तुम्ही टॉपिक जर मी सेपरेट घेतला असता ना इथे करप्शन, तर करप्शनच्या केस स्टडीज नुसत्या आपण पाहिल्या तरी सुद्धा तुम्हाला कळेल की अरे किती. आणि करप्शन हा टॉपिक याच्या अंतर्गत येतो, लक्षात घ्या. सो करप्शन याच्या अंतर्गत येतो, कोड ऑफ कंडक्ट याच्या अंतर्गत येतो, चार्टर सिटीजन चार्टर याच्या अंतर्गत येतो. आणि म्हणून आपले जे केस स्टडीज आहेत ह्या मोस्टली ते इथून येत आहेत. आणि त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला सर्वात जास्त भर येथे देणं गरजेचं आहे. पण त्याच्यामधले जे टॉपिक्स आहेत ना, कोड ऑफ कंडक्ट असेल, चार्टर असेल, किंवा हे करप्शन असेल, किंवा या प्रकारच्या बाबी, एथिकल डायलेमा, हे सगळे मुद्दे जे आहेत ना, हे मोस्टली बघा 2 गोष्टींशी संबंधित आहेत. एक तुमचे हे 2 पहिले टॉपिक, आणि त्याचबरोबर तुमचं सध्याचं न्यूजपेपरचं वाचन, तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना, त्यातून तुम्ही काय अनुभवताय ते, त्याच्यावरती हे सगळं अवलंबून असणार आहे. मित्रांनो, आवर्जून याच्याकडे लक्ष द्या. आणि ह्या 3 टॉपिकचाही अभ्यास आपल्याला काय करतोय, खूप चांगल्या प्रकारे मार्क्स देऊन जाईल. मित्रांनो, एकूण जर आपण भाग लक्षात घेतला तर हे शेवटचे 3 चॅप्टर्स, त्याचबरोबर थिंकर्स, आणि त्याचबरोबर हा इमोशनल क्वेश्चन किंवा एथिक्सचा बेसिक पार्ट, या बाबी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता इथे बघितलं तुम्ही तर प्रोबेटीमध्ये तुम्हाला ज्या केस स्टडीज विचारल्या जातात, त्या केस स्टडीमध्ये नेहमी एक प्रश्न त्यामध्ये असतो, कुठले एथिकल इश्यू त्यामध्ये गरजेचे आहेत किंवा सांगा इन्व्हॉल्ड आहेत. तर त्यासाठी तुम्हाला याचं अध्ययन गरजेचं आहे. आणि म्हणून सगळे एकमेकावरती डिपेंड आहेत. म्हणून लक्षात घ्या, म्हणून लक्षात घ्या की ते म्हणजे शॉर्टकट मारायचे नाहीयेत, शॉर्टकट मारायचे नाहीयेत. आता हेच थोडंसं मी तुम्हाला डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये दाखवतो की कशा प्रकारे काय त्यांनी आतापर्यंत ट्रेंड आहे. जर बघितलं तुम्ही, हे सर्वात जास्त गुण जे आहेत ना, हे सगळे शेवटी बघा. हे नंबर जे आहेत ना, हे 13 वर्ष आहेत, सॉरी 11 वर्ष आहेत. हे 2013 ची ही सुरुवात, ते इथे 2023 ची ही सुरुवात. इथं वर्ष फक्त मला देता नाही आली. तर 13 ते 23 11 वर्षांचं हे आहे, असे हे गट आहेत. आता जर बघितलं आपण तर 13 पासून ते पुढे सातत्याने तुम्हाला प्रोबेट इन गव्हर्नन्स वरती प्रश्न विचारलेले दिसत आहेत. आणि हे का दाखवतोय तुम्हाला मी, हे यासाठी दाखवतोय की ऑलमोस्ट फक्त या वर्षाचा, म्हणजे कधी असेल 13, 14, 15, 16, 17, 18 ह्या वर्षाचा जर आपण अपवाद वगळला तर मोस्टली ट्रेंड जो आहे ना, तो सेम राहिलेला आहे. हे कलर कॉम्बिनेशन वरून तुम्हाला दिसेल, कलर कॉम्बिनेशन वरून तुम्हाला ते पाहायला समजेल किंवा लक्षात येईल. आता हेच थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीने इथे बघा. आता हा जो ट्रेंड आहे ना, तो हा काय दाखवतोय तुम्हाला की ही रेषा बघा, ही रेषा म्हणजे ही कशीची रेषा आहे, प्रोबेट इन गव्हर्नन्सची रेषा आहे. तर ही प्रोबेट इन गव्हर्नन्सची रेषा आहे, म्हणजे ते काय दाखवते माहितीये, ही रेषा काय दाखवते माहितीये, त्या टॉपिक वरती दरवर्षी प्रश्नसंख्या किंवा प्रश्नांचं जे मार्क्स विचारले जातात किंवा गुण आहेत, किती गुणांसाठी प्रश्न विचारलेत, स्टेबल आहे. सगळ्यात स्टेबल लाईन कुठली आहे, प्रोबेटीची आहे. आणि प्रोबेट इन गव्हर्नन्स म्हणून याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रशासनातली सचोटी, मराठीमध्ये ही प्रशासनातली सचोटी हा सगळ्यात स्टेबल पार्ट आहे बघा. आणि त्यानंतर जरी मार्क्स कमी असले याला, कशाला, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस म्हणजे बेसिक एथिक्सचे कॉन्सेप्ट, तरी ते सुद्धा स्टेबल आहे. जरी मार्क्स कमी असले तरी ते सुद्धा नेहमी स्टेबल राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा जो पार्ट आहे तो एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. आणि हा जो पार्ट आहे तो ॲप्टिट्यूड अँड व्हॅल्यूज इन सिव्हिल सर्व्हिसेस आहे. मार्क्स खूप जास्त आहेत पण त्यांच्यामध्ये कमी जास्तपणा पण तेवढाच जास्त आहे. मग आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, याच्यावरती आपण कधीही आपलं दुर्लक्ष होऊ देणार नाहीये. आणि याच्यावरती म्हणजे एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस पहिला टॉपिक जो आहे ना, त्याच्यावरती सुद्धा आपलं कधीही लक्ष आपलं हटलं जाणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. हेच थोडंसं पर्सेंटेजमध्ये दाखवलं तर तुम्हाला पुन्हा एकदा, तर हा जो पार्ट आहे तो म्हणजे तुमचा प्रोबेटीचा, म्हणजेच बघा आतापर्यंतचे 40% गुण जे आहेत ना एकूण तुमचे, हे फक्त एका त्या प्रोबेटी ह्या टॉपिक वरती तुम्हाला विचारलेले दिसतात. 20% गुण हे ऍप्टिट्यूड अँड व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस वरती विचारलेले दिसतात. आणि पुन्हा एकदा म्हणून काय होतं की जे शेवटचे 3 टॉपिक आहेत त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे.
हे सुद्धा यातून पाहायला मिळतं. मित्रांनो, मग आता ह्या सगळ्या अनालिसिस वरती आता पुढची रणनीती काय असायला हवी? तर पुढची रणनीती जी आहे त्यासाठी मी तुम्हाला 2 टप्पे सांगतोय. एक 7 स्टेप स्ट्रॅटेजी. ही जी 7 स्टेप स्ट्रॅटेजी आहे ती काय आहे? तर पहिलं सगळ्यात महत्वाचं, संपूर्ण अभ्यासक्रम जो आपला आहे तो लक्षात घ्या, समजून घ्या. अभ्यासक्रमाचं पाठांतर करा, अभ्यासक्रम पाठ करा पहिल्या टप्प्यात. दुसऱ्या टप्प्यात तो समजून घेण्याचा प्रयत्न करा अभ्यासक्रम. कारण जेव्हा अभ्यासक्रम पाठ असतो, समजलेला असतो, तेव्हा आपला अभ्यास हा जळीस्थळी काष्ठी पाषाणी इत्र तित्र सर्वत्र अशा पद्धतीने होतो. लक्षात घ्या, मी जर कुठे काही वाचत असेल, कुणाशी मी संवाद साधत असेल, मी कुठे काही पाहत असेल, मला त्या गोष्टी लगेच रिलेट होतात. आणि हे तुम्हाला जर भीती दूर करायची आहे, पहिलं करा, हे तुम्ही केलं पाहिजे. दुसरं, प्रश्नपत्रिकांचं नियमित वाचन. आता जे केलंय ना त्यामुळे माझी अंडरस्टँडिंग खूप छान झाली आहे, पण तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग छान बनवायची आहे ना. मग त्यासाठी काय, तर तुम्ही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण स्वतः करा, स्वतः प्रश्नपत्रिका वाचा. जिथे कुठे अडचण येते भेटा आम्हाला, आहोत की आम्ही, सांगू आम्ही, तर काही अडचण नाहीये. तिसरं, प्रत्येक संकल्पना, कीवर्ड जे आहेत ना याच्यामध्ये, तर आता बघा, ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड, व्हॅल्यू, कोड ऑफ कंडक्ट, हे सगळ्या संकल्पना आहेत आणि हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. कंपॅशन माहिती असायला पाहिजे. कणव काय आहे, करुणा काय आहे, हे आपल्याला माहिती असणं, त्याचबरोबर ते डिफाईन करणं, लिहिता येणं पण फार गरजेचं असतं. आणि म्हणून संकल्पनावर तिसरं भर द्या. चौथं, प्रत्येक घटक त्याच्यावर एक नोट तयार पाहिजे. प्रत्येक घटकावर, प्रत्येक चॅप्टरवरती, प्रत्येक टॉपिकवरती, प्रत्येक संकल्पनेवरती आपली पहिल्यांदा त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचे डायमेन्शन्स काय आहेत, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याच्यावर विचारलेले इतर विचारवंतांचं म्हणणं काय आहे, त्यातली आव्हानं काय आहेत आणि सध्याची काही घटना आहेत का ते काय आहे, अशा प्रकारे आपल्या नोट त्याच्यावरती तयार पाहिजे. ते रेडी पाहिजेच. त्याच्याशिवाय त्याचा कॉन्फिडन्स येतच नाही त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर प्रश्न उत्तरांचा सराव. नोट तयार केली की लगेच त्याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न घ्या, लिहा आणि तपासून घ्या. तपासून घेतल्याशिवाय याला काहीच उपयोग नाहीये. कारण तपासून घेतलं तर अभिप्राय मिळेल, आणि अभिप्राय मिळाला तर त्याच्यामध्ये काय होईल, इम्प्रूव्हमेंट होईल. शेवटी अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आपलं हे इम्प्रूव्हमेंट असलं पाहिजे. आणि सुधारणामध्ये एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवा, आणि तो म्हणजे सुधारणा म्हणजे काय हो, तर म्हणजे फॉरवर्ड बघा, बॅकवर्ड बघा, दोन्हीकडून घ्या. ही सप्तपदी अतिशय उत्तम आहे. तुम्हाला या पद्धतीने इथे निश्चितपणे याचा फायदा होईल. आणि मित्रांनो, शेवटचा मुद्दा तो म्हणजे 30 सूत्री. हा जो सिलेबस आहे आपला, आयोगाने स्वतः सांगितलंय ही थिअरी आणि ही केस स्टडी आहे, पण मधला एक भाग विसरायचा नाहीये, जो आहे उपयोजन. बघा, 3 भाग आहेत. एक आहे सिद्धांत, दुसरा आहे ऍप्लिकेशन आणि तिसरा आहे केस स्टडी. जर एखादी आपण थिअरी वाचली, समजा फॉर एक्झाम्पल इमोशनल इंटेलिजन्स आहे, वाचलं, समजून घेतलं, व्हेरी गुड, समजून घेतलं. आता त्याचं प्रत्यक्ष माझ्या वैयक्तिक जीवनात, सामूहिक जीवनात काय उपयोजन होऊ शकतं ते, आणि मग त्यानंतर त्याच्यावरती समजा एखादी घटना आपल्या समोर आली तर आपण त्या काळात तिथे काय करू, कसं वागू, हे सुद्धा आपल्याला तिथे पाहायचं आहे. आणि या तिन्ही बाबी लक्षात ठेवा. ही त्रिसूत्री आहे तुमची. सिलेबस भर अभ्यास करत असताना सदैव याचं भान असू द्या. निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. मित्रांनो, एथिक्स बद्दल तुम्हाला आणखी काही व्हिडिओज, आणखी काही माहिती हवी असेल तर डेफिनेटली आपलं जे ऍप आहे ते डाउनलोड करा. त्याच्यावरती अनेक फ्री कोर्सेस आहेत. आम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुद्धा सर्वात साधं सोपं माध्यम आहे. तेव्हा आपलं ऍप डाउनलोड करा, त्याच्या माध्यमातून आमच्याशी कनेक्ट व्हा. तुम्हाला काहीही शंका असेल, खालती फोन नंबर आहेत, त्याच्यावर कॉल करा, आमच्याशी भेटा आणि तुमच्या यशामध्ये निश्चितपणे आम्हाला साथीदार व्हायला नक्की आवडेल. भेटूया. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.